चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय, ज्या सवालाच्या अनुसार आता 30 जून पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो या ठिकाणी 8,000 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा पाहावयास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। तर मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचा उत्तर घ्यायचे। जो प्रश्न सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झालाय, ज्या प्रश्नाच्या अनुसार आता 30 जून पर्यंत सोयाबीनचा दर हा 8,000 पर्यंत पोहोचणार अथवा नाही। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं प्राप्त करूयात इथं उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर हे प्राप्त करायचे त्या सर्वांना हे प्रथम जाणून घ्यावं लागेल की देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची दर पातळी कशी आहे। त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून 30 जून पर्यंत मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 30 जून पर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात कोणकोणत्या घडामोडी ह्या घडू शकतात व याचा 30 जून पर्यंत मग सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। या परिणामामुळे मग 30 जून पर्यंत सोयाबीनचा दर हा 8,000 पार जाणार अथवा नाही। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता उलगडा या ठिकाणी करून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही दर पातळी सध्या 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,400 रुपये प्रति क्विंटल आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो दर आहे तो थोडासा दबावात जरी असला तरी आजही $12 प्रति बुशेलच्या वर आहे। आता मुख्य प्रश्न हा आहे की बाबा 30 जून पर्यंत सोयाबीनचा दर हा 8,000 होणार का नाही। तर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर कोणकोणत्या घडामोडी 30 जून पर्यंत घडू शकतात व त्याचा परिणाम कसा होऊ शकतो ते बघूयात। तर बघा मित्रांनो, सोयाबीनच्या दरावरती 30 जून पर्यंत सर्वात मोठा परिणाम करणारी घटना म्हणजे अमेरिकेमधील सोयाबीनची पेरणी। होय मित्रांनो, अमेरिकेमधील सोयाबीनची पेरणी मेच्या 1 तारखेपासून सुरू झाली, जी प्राथमिक आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। त्याच्या अनुसार अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पेरणीमध्ये आपल्याला थोडी बहुत वाढ सध्या दिसत आहे। ऍक्च्युअल आकडेवारी 12 जून नंतर आपल्या हातात पडेल। जर अमेरिकेत सोयाबीनची पेरणी वाढली तर परिणाम काय होणार बरं। अमेरिकेत सोयाबीनची पेरणी वाढणं म्हणजे जागतिक सोयाबीनचा दर हा दबावात राहणं। जागतिक सोयाबीनचा दर दबावात आला की देशातील सोयाबीनच्या दरावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन देशात सुद्धा भाव घसरतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारतातून होणारी सोयाबीन निर्यात। तर भारतातून होणारी जी सोयाबीन निर्यात आहे तर ती तुम्हाला सांगतो सध्या बरी आहे, पण ही तुम्हाला 30 जून पर्यंत अजिबात वाढताना काही दिसणार नाही। याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला सोयाबीनमुळे सोयाबीनचा दर 8,000 पर्यंत पोहोचताना अजिबात दिसणार नाही। आता शेवटचा एक मुद्दा आहे, कोणता? अमेरिका इराण संघर्ष।
आता हे नक्की कळतच नाही. जेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येतो त्यावेळेस एखाद्या वेळेस संघर्ष आता संपत येईल असं वाटते आणि जेव्हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण सुरू करतो तोपर्यंत संघर्ष हा चिघळलेला असतो. म्हणजे ॲक्चुअल कुणालाच काही सांगता येत नाही किंवा नक्की काय होईल. पण आपण जर असं मानलं किंवा चला प्लस पण झालं नाही, मायनस पण झालं नाही, जैसे ती परिस्थिती राहिली, तर तुम्हाला सांगतो 100% सोयाबीनचा दर मग 8,000 पर्यंत पोहोचणार नाही. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सोयाबीनचा दर हा 30 जूनपर्यंत या ठिकाणी आपण जर बघितलं तर 8,000 पर्यंत पोहोचण्यासाठी एकही चिन्ह संकेत हा सकारात्मक नाहीये. म्हणजे 30 जूनपर्यंत सोयाबीनचा दर हा 100% आपल्या 8,000 पर्यंत पोहोचताना दिसणार नाही. राहिला प्रश्न विक्रीचा, तर एक छोटासा तुम्हाला पण जबरदस्त सल्ला देतो की भविष्य सोयाबीनचं अजिबात उज्ज्वल नाही. म्हणून आपण सर्वांनी याची सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा. कारण माझ्या मते जून महिन्यात सोयाबीनच्या दरात सध्याच्या दर पातळीपासून 300 ते 500 रुपयाची मंदी येऊ शकते. सोयाबीनचा दर 6,500 ते 7,000 दरम्यान राहू शकतो. आता जे काही घडू शकते हे मी सांगितले. आपल्या हिशोबाने आपण निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी राहिली याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्रात इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.